नमस्कार मुलांनो, आज आपण काय शिकणार आहोत? आज आपण इयत्ता 5वी मधील कुठलं लेसन शिकणार आहोत? 2.6 इंटरव्ह्यूज. आपलं युनिट कुठलं चालू आहे? सेकंड युनिट चालू आहे आणि त्याच्यातला जो पार्ट आहे कुठलं 2.6 जे इंटरव्ह्यूज आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर आपलं काय काय शिकून झालं मुलांनो? कुक्कू झालंय, द लिटिल रेड हॅन, जस्ट नाऊ, टू फ्रेंड्स कीपिंग क्वाईट. ह्या आपण काय स्टोरीज, ऍक्टिव्हिटीज आणि पोयम अभ्यासलेल्या आहेत. आता आज आज आपण काय बघूया? नवीन जो आपलं जे आहे चॅप्टर आहे, काय नाव आहे? इंटरव्ह्यूज. तर मुलांना बघा, इंटरव्ह्यूज म्हणजेच काय हे आपण समजावून घेऊया. इंटरव्ह्यूज म्हणजे काय? मुलाखत. तुम्ही टीव्ही मध्ये बघत असाल मुलांना, खूप सारे जे आपले म्हणजे नेते असतात, पॉलिटिकल लीडर असतात, ऍक्टर, ऍक्ट्रेस किंवा जे मोठमोठ्या ह्याच्यामध्ये काम करतात, तर त्यांचे काय घेतले जातात मुलांना? इंटरव्ह्यूज घेतले जातात. जर मुलांना तुम्हाला एखाद्या स्कूलमध्ये ऍडमिशन पण घ्यायचं असेल तर तुमचा पण इंटरव्ह्यू घेतला जातो की नाही? तुम्हाला नाव विचारलं जातं. तर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं करायचं किंवा आपल्याला कोणी जे इंटरव्ह्यू मध्ये मुलाखतीत प्रश्न विचारली तर त्याची उत्तरं कशी द्यायची, हेच आपण आपल्या या इंटरव्ह्यूज या छोट्याशा ह्याच्यात पाठात आपण शिकणार आहोत. जर मुलांना जर तुम्हाला असं विचारलं, तुम्ही स्कूलमध्ये ऍडमिशनला गेले, तर पहिला प्रश्न काय असेल सांगा पाहू? काय असेल? व्हॉट इज युअर नेम? म्हणजे तुझं नाव काय आहे? वेअर डू यू लिव्ह? तू कुठे राहतो? व्हॉट इज युअर हॉबी? म्हणजे तुझी हॉबी म्हणजे तुझा छंद कोणता आहे? व्हॉट इज युअर फेवरेट गेम? म्हणजे तुझा फेवरेट गेम कुठला आहे? मग तुला खायला काय आवडतं? तुझ्या फॅमिलीमध्ये किती लोक राहतात? ही छोटी छोटी जी प्रश्न आहेत ती काय आहेत? इंटरव्ह्यूज मध्ये मुलाखतीत विचारले जातात. पण बघा मुलांना, मुलाखतीचे पण खूप वेगवेगळे प्रकार असतात. आता तुम्ही छोटे मुलं आहात म्हणून हे तुमच्या लेवलचे प्रश्न असतात. जे मोठे पॉलिटिकल लीडर असतात की मोठे मोठे बिझनेसमॅन असतात, ऍक्ट्रेस असतात, त्यांना त्यांच्याविषयी प्रश्न विचारले जातात. तर आपण इंटरव्ह्यूज म्हणजे छोट्या मुलांना कसे प्रश्न विचारले जातात हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही कुठेही गेले, कुठेही इंटरव्ह्यू झाले, आता स्कूल पासून तुमचा इंटरव्ह्यू स्टार्ट होईल, मग तुमचं हे असतात, प्रॅक्टिकल असतात, वायवा घेतला जातो, मग कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू होतो, मग जॉबसाठी इंटरव्ह्यू होतो. तर ही काय आहे? तुमच्यासाठी पहिली स्टेप्स आहेत. ही आपण अभ्यासूया. रेडी आहात मग तुम्ही? व्हेरी गुड. चला मग आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. बघूया आपल्या याचं नाव काय दिलेलं आहे? इंटरव्ह्यू. तर याचं आपण काय बघूया मुलांनो? एक्सप्लेनेशन बघूया. आता बघा, एक्सप्लेनेशन म्हणजेच काय मुलांना? स्पष्टीकरण. तर आता बघा, तुम्हाला पिक्चर मध्ये काय दिसते आहे मुलांनो? एक असं ऑफिस दिसतो आहे. ऑफिस दिसतो आहे आपल्याला आणि त्या ऑफिसचे जे हे इंटरव्ह्युअर आहेत, म्हणजे हे जे हे सर आहेत, ते काय घेतील? ते इंटरव्ह्यू घेतील, म्हणजेच काय? मुलाखत घेतील. आणि यांच्या समोर काय बसलेली आहे? जी स्टुडंट आहे किंवा जी मुलगी आहे ती काय देणार आहे? इंटरव्ह्यू देणार आहे. म्हणजेच काय? सर तिला प्रश्न विचारतील आणि त्या प्रश्नाची उत्तरे कोण देणार आहे? ही मुलगी देणार आहे. तर ऑफिस आहे, ऑफिसमध्ये सर आणि जी इंटरव्ह्यूला मुलगी आलेली आहे त्यांचं हे संभाषण आहे. बघा, तर एक तर काय, एक शिष्टाचार असते, आपल्याला ग्रीटिंग्स म्हणजे जे फॉलो करावे लागतात. जर तुम्हाला कोणाच्या ऑफिसमध्ये जायचं आहे, तुम्हाला एंट्री करायची आहे, तर आपण काय केलं पाहिजे? आधी दार नॉक केलं पाहिजे आणि दार उघडून काय म्हणायला पाहिजे मुलांनो? मे आय कम इन सर? मे आय कम इन मॅडम? म्हणजे मी आत येऊ शकते का? मी आत येऊ शकते का? आणि मुलांना जर त्यांनी येस म्हटलं तर तुम्हाला काय म्हणायचंय? फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला त्यांना थँक्यू म्हणायचंय आणि मग ग्रीटिंग्स द्यायचे आहेत. मग तुम्ही जर मॉर्निंगला गेले असेल तर काय म्हणावं लागेल मुलांना? गुड मॉर्निंग म्हणावं लागेल. दुपारी गेले असेल तर गुड आफ्टरनून. तर काय आहे, हे जे ग्रीटिंग्स आणि एटिकेट्स आहेत ते इंटरव्ह्यूला जाताना हे फॉलो करायला पाहिजे. चला तर मग सुरुवात करूया. बघा, ही मुलगी आतमध्ये आली आहे, सरांच्या समोर बसलेली आहे. आता सरांनी तिला पहिला प्रश्न विचारलेला आहे. पहिला प्रश्न कुठला असतो मुलांना? व्हॉट्स युअर फुल नेम? व्हॉट्स युअर फुल नेम म्हणजे तुझं पूर्ण नाव काय आहे? बघा, आपल्याला पहिले कुठेही जर प्रश्न असेल तर आपल्या नावापासूनच सुरुवात होते. पहिला प्रश्न काय असतो? व्हॉट्स युअर फुल नेम किंवा व्हॉट इज युअर फुल नेम? तुझं पूर्ण नाव काय? जर मुलांना तुम्हालाही असं विचारलं तर काय सांगावं लागेल? माय नेम इज, जसं तुमचं रौनक देशमुख असेल तर तुम्ही काय म्हणू शकता? माय नेम इज रौनक देशमुख. माय नेम इज राधा देशपांडे. म्हणजे असं तुम्ही असं कुठलंही म्हणजे तुमचं नाव सांगू शकता. तर तिला विचारलेलं आहे व्हॉट्स युअर फुल नेम? तुझं पूर्ण नाव काय आहे? बघा, आता मुलगी काय उत्तर देते आहे? माय नेम इज मोहिनी हरिप्रकाश देशमुख.
बघा दिसते हे सर दिसतायत तुम्हाला, हे सर दिसतायत आणि पुढे कोण आहे, ही मुलगी आहे. ही इंटरव्ह्यूला आली आहे, मुलाखतीला आलेली आहे आणि ह्या सरांच्या प्रश्नाचे उत्तर ही मुलगी देते आहे. तर सरांनी तिला प्रश्न पहिला काय विचारलेला आहे, व्हॉट इज युअर फुल नेम, तुझं पूर्ण नाव काय आहे. मुलगी काय उत्तर देते, माय नेम इज मोहिनी हरिप्रकाश देशमुख. तिचं पूर्ण नाव काय आहे, मोहिनी हरिप्रकाश देशमुख. मोहिनी तिचं नाव आहे, हरिप्रकाश तिच्या बाबांचं नाव आहे आणि देशमुख काय आहे, तिचं आडनाव आहे. त्यामुळे असं तुम्ही पण इंटरव्ह्यूला गेले तर तुम्हाला जर असं विचारलं व्हॉट इज युअर फुल नेम, तर तुम्ही अशा प्रकारे काय करा, उत्तर द्या. बघूया आता पुढचा प्रश्न काय आहे, वेअर डू यू लिव्ह, टेल मी युअर ऍड्रेस. त्यांनी काय विचारलेलं आहे, जे इंटरव्ह्यूअर आहेत त्यांनी विचारलं आहे वेअर डू यू लिव्ह. वेअर डू यू लिव्ह म्हणजे तू कुठे राहते. तर दुसरं म्हणजे तुम्ही कुठे राहतात, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचा ऍड्रेस द्या. वेअर डू यू लिव्ह म्हणजे जसं मी नागपूरला राहते तर काय म्हणेल, आय लिव्ह इन नागपूर, म्हणजे मी नागपूरला राहते. तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहराचं नाव सांगायचं आहे. मग पुढचा प्रश्न आहे, टेल मी युअर ऍड्रेस. ऍड्रेस म्हणजेच काय, तुमचा घराचा पत्ता. तुम्ही कुठल्या बिल्डिंग मध्ये राहता, तुमचा फ्लॅट नंबर काय आहे, तुमचा एरिया काय आहे आणि कोणत्या सिटीमध्ये राहता, हा संपूर्ण ऍड्रेस तुम्हाला सांगायचा आहे. तर दुसरा प्रश्न काय आहे त्यांचा, वेअर डू यू लिव्ह, टेल मी युअर ऍड्रेस. तू कुठे राहते, तुझा ऍड्रेस काय आहे. बघूया काय सांगते ती, आय लिव्ह इन पुणे. ती तिचं सांगते, ही मुलगी कुठे राहते, पुण्याला, म्हणून तिने काय म्हटलं, आय लिव्ह इन पुणे, माय ऍड्रेस इज. बघा पुढे ती तिचा ऍड्रेस सांगते. बघा तिने तिच्या घराचा ऍड्रेस सांगितलं, नवी पेठ, राम निवास, टिळक रोड, पुणे. तिने काय सांगितलं आहे, 31, त्यांची बिल्डिंग असेल 31. नवी पेठ त्यांच्या एरियाचं नाव आहे, राम निवास, टिळक रोड, पुणे. बघा तिने त्याचा पूर्ण ऍड्रेस सांगितलेला आहे. तसं मुलांना तुम्ही जिथे राहता, व्हॉट इज युअर ऍड्रेस विचारलं तर तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे पूर्ण तुम्ही तुमचा ऍड्रेस सांगायचा. बघा आता तिसरा प्रश्न सरांनी तिला विचारलेला आहे मुलाखतीत, व्हॉट सब्जेक्ट डू यू लाईक, म्हणजे तुम्हाला कुठला सब्जेक्ट आवडतो. जर तुम्हाला आवडत असेल मॅथ तर तुम्ही काय उत्तर द्यायचं आहे, आय लाईक मॅथमॅटिक्स. जर तुम्हाला इंग्रजी आवडत असेल तर तुम्हाला म्हणायचं आहे आय लाईक इंग्लिश. जर तुम्हाला सोशल सायन्स आवडत असेल तर तुम्ही म्हणू शकता आय लाईक सोशल सायन्स, आय लाईक मराठी, आय लाईक हिंदी, आय लाईक इकॉनॉमिक्स. तर मुलांना हे जे उत्तर आहेत हे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे द्यायचे आहेत. तुम्हाला जो सब्जेक्ट आवडतो त्याचं कसं बोलायचं, आय लाईक, आणि त्या सब्जेक्टचं नाव असं द्यायचंय. तर सरांनी मुलीला विचारलं, व्हॉट सब्जेक्ट डू यू लाईक, म्हणजे तुला कुठला सब्जेक्ट आवडतो. सब्जेक्ट म्हणजे काय, विषय. बघा आता या मुलीला कुठले सब्जेक्ट आवडतात, तिला इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स हा विषय आवडतो. सब्जेक्ट म्हणजेच काय, विषय. तर तुमचे कुठले आवडते विषय आहेत असे तुम्ही सांगा. बघा माय फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश अँड मॅथमॅटिक्स. तिने काय म्हटलं, माय फेवरेट म्हणजे माझ्या आवडते विषय कुठले आहेत, इंग्लिश अँड मॅथमॅटिक्स. त्याप्रमाणे तुम्ही पण तुमचे आवडते सब्जेक्ट सांगा. बघा आता पुढील प्रश्न बघूया. सर तिला विचारतात पुन्हा, व्हॉट इज युअर फेवरेट डिश, म्हणजे तुझी फेवरेट डिश काय आहे. डिश म्हणजे काय, म्हणजे तुझा आवडता पदार्थ कुठला. डिश म्हणजे काय, फेवरेट म्हणजे काय आहे, आवडता, आणि डिश म्हणजेच काय आहे, पदार्थ. सरांनी तिला विचारलं बघा, व्हॉट इज युअर फेवरेट डिश, तुला कुठला पदार्थ आवडतो. तर मुलांना ह्याचं उत्तर तुम्ही तुमच्या ओन शब्दात द्या, स्वतःच्या लँग्वेज मध्ये द्या. तुम्ही म्हणू शकता की माय फेवरेट डिश इज छोलेपुरी, माय फेवरेट डिश इज पाणीपुरी, माय फेवरेट डिश इज बिर्याणी, माय फेवरेट डिश इज पुलाव. म्हणजे तुम्हाला जे जे आवडतं हे उत्तर तुम्ही तुमच्या पद्धतीने द्या. बघूया आता ही मुलगी म्हणजे काय उत्तर देते, तिला कुठली डिश आवडते. माय फेवरेट डिश इज मसाला डोसा. तर हिला काय आवडते मुलांनो, तिने कसं उत्तर दिलं, सरांनी विचारलं व्हॉट इज युअर फेवरेट डिश. तिने काय उत्तर दिलं, माय फेवरेट डिश इज मसाला डोसा. म्हणजे माझी फेवरेट डिश कुठली आहे, मसाला डोसा आहे. बघूया सरांनी तिला पुढचा प्रश्न विचारलं, व्हॉट गेम्स डू यू प्ले. व्हॉट गेम्स डू यू प्ले म्हणजे तू कोणते कोणते गेम खेळते. तर तुम्ही काय सांगू शकता, म्हणजे आता हिला जे आवडतं त्या मुलीला तीही सांगेल, आणि तुम्ही काय सांगू शकता, आय प्ले क्रिकेट, आय प्ले फुटबॉल, आय प्ले बॅडमिंटन, आय प्ले
अजून कुठले गेम असतात? खो खो. तर तुम्हाला जे गेम आवडतात ते तुम्ही ऍड करू शकता. तुम्ही तुमच्या पद्धतीने याची उत्तरं द्या. व्हॉट गेम्स डू यू प्ले? तू तू कोणते गेम खेळते? तिने काय सांगितलं बघा. आय प्ले हाईड अँड सीक. हाईड अँड सीक म्हणजे काय असते मुलांनो? लपाछपी. हाईड अँड सीक म्हणजे काय असते? लपाछपी. आय प्ले हाईड अँड सीक म्हणजे मी लपाछपी खेळते. खो खो आणि काय असते? आणि हॉपस्कॉच म्हणजे टिपरी पाणी. हॉपस्कॉच म्हणजे काय? टिपरी पाणी म्हणजे असे डॉट्स करून काय करतात? तो गेम खेळला जातो. तर तिचे गेम कुठले आहेत? ती जी गेम खेळते त्याची यादी दिली आहे. आय प्ले हाईड अँड सीक म्हणजे ती लपाछपी खेळते, खो खो खेळते आणि हॉपस्कॉच म्हणजे काय? टिपरी पाणी हा गेम खेळते आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तरं देऊ शकता. बघूया आता पुढचा प्रश्न. सर तिला काय म्हणतात? व्हॉट इज युअर हॉबी? हॉबी म्हणजे काय मुलांना? छंद. HOBBY. हॉबी म्हणजेच काय? छंद. व्हॉट इज युअर हॉबी म्हणजे तुझा आवडता छंद कोणता आहे? सांगा मुलांनो. व्हॉट इज युअर हॉबी? तुमचे आवडते छंद कोणते आहे? तर बघा आपल्याला आय कलेक्ट फेदर्स, आय कलेक्ट स्टॅम्प्स म्हणजे प्रत्येकाला कसं असते? काही कलेक्ट करण्याची सवय असते किंवा आय लाईक रीडिंग बुक्स. कोणाकोणाला वाचायची आवड असते. आय लाईक प्लेइंग गिटार. कोणाला गिटार आवडते. आय लाईक म्युझिक. कोणाला म्युझिक आवडते. तर तुम्हाला तुमची असं हॉबी सांगायची आहे. बघूया मुलीने तिची काय हॉबी सांगितलं आहे. माय हॉबी इज रीडिंग, ड्रॉइंग अँड पेंटिंग. तिला काय आवडते? रीडिंग. रीडिंग म्हणजे काय? तिची हॉबी, तिचा छंद काय आहे? रीडिंग म्हणजेच काय? तिला वाचायला आवडते. ड्रॉइंग म्हणजे चित्र काढायला आवडतात, चित्र काढणे. आणि पेंटिंग म्हणजेच काय? कलरिंग करणे. तर तिला तिची हॉबी काय आहे? माय हॉबी इज रीडिंग, ड्रॉइंग अँड पेंटिंग. तर तिचा आवडता छंद काय आहे? पुस्तकं वाचणे, ड्रॉइंग करणे आणि पेंटिंग करणे. चला मग आपण आता पुढचा प्रश्न बघूया काय आहे. म्हणजे सर तिला कुठला प्रश्न विचारतात बघा. टेल मी अ फ्यू थिंग्स अबाउट युअर सेल्फ. त्यांनी विचारलं की आता मला तू तुझ्याविषयी काय 5 ते 6 सेंटेन्स तुझ्या स्वतःविषयी सांग. म्हणजे तू काय काय करते, म्हणजे तू तुझ्या फॅमिली बद्दल किंवा सेल्फ म्हणजे स्वतःविषयी तू मला 5 ते 6 शब्द सांग. बघूया मुलगी काय सांगते. टेल मी अ फ्यू थिंग्स अबाउट युअर सेल्फ. ते विचारतात व्हॉट यू कॅन डू म्हणजे तू मला अशा 4-5 थिंग्स सांग, 4-5 अशा गोष्टी सांग की तू काय काय करू शकते. बघा ती काय सांगते आता. आय कॅन ड्रॉ पिक्चर्स अँड प्ले द तबला. ती म्हणते की आय कॅन ड्रॉ पिक्चर्स, मी काय करू शकते? चित्र काढू शकते. अँड प्ले द तबला आणि मी काय करू शकते? तबला वाजवू शकते. बघा दुसरी गोष्ट. व्हॉट डू यू लाईक टू डू? व्हॉट डू यू लाईक टू डू म्हणजे तुला काय करायला आवडते? ती म्हणते आय लाईक टू रीड बुक्स अँड वॉच टीव्ही. तिला विचारलं की तुला व्हॉट डू यू लाईक टू डू म्हणजे तुला काय करायला आवडते? ती काय म्हणते आय लाईक टू रीड बुक्स. तिला पुस्तकं वाचायला आवडतात. आणि वॉच टीव्ही म्हणजे टीव्ही पाहायला. तर मुलांना तुम्हाला काय काय आवडते हे तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तरं द्यायची. आता बघूया पुढचा प्रश्न. सर तिला काय विचारतात. व्हॉट डू यू वॉन्ट टू लर्न? व्हॉट डू यू वॉन्ट टू लर्न म्हणजे तू काय शिकतेस? आय वॉन्ट टू लर्न स्विमिंग. व्हॉट डू यू वॉन्ट टू लर्न? व्हॉट डू यू वॉन्ट टू लर्न म्हणजे तुला काय शिकायला आवडेल? मग ती म्हणते की आय वॉन्ट टू लर्न स्विमिंग. स्विमिंग म्हणजे पोहणे. ती म्हणते की मला स्विमिंग शिकायला आवडेल. व्हॉट डू यू वॉन्ट टू लर्न तुला काय शिकायला आवडेल? ती काय म्हणते आय वॉन्ट टू लर्न स्विमिंग म्हणजेच काय? मला स्विमिंग पोहणं शिकायला आवडेल. बघा तर मुलांनो इंटरव्ह्यूज मध्ये काय असते? अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. बेसिक प्रश्न असतात. तुमची हॉबीज काय, तुमचं नाव काय, कुठे राहता, काय आवडते, तुमच्यात क्वालिटीज काय आहे, काय काय करू शकतात, हे प्रश्न विचारतात. तर मुलांनो हे तुम्ही काय करा, तुम्ही पण ह्या ज्या प्रश्नांची उत्तरं आहे तुम्ही तुमच्या ओन शब्दात लिहा. म्हणजे तुम्ही स्वतःच्या शब्दात ह्याची उत्तरं लिहा. तर आपण काय हे इंटरव्ह्यूज म्हणजे मुलाखत कशी घेतात आणि त्याचे उत्तरं कशा देतात हे आपण इथे शिकलेलो आहोत. तर मुलांना इंटरव्ह्यू मध्ये जे कठीण शब्द आलेले आहेत त्याचे अर्थ आता आपण समजून घेऊया, त्याचे मीनिंग जाणून घेऊया. बघूया मग कुठले कुठले शब्द आहेत ते.
बघा इथे शब्द दिलेले आहेत. वर्ड मिनिंग पाहूया. वर्ड म्हणजे शब्द आणि शब्दांचे अर्थ. मिनिंग म्हणजे अर्थ. बघा इथे आता पहिला शब्द काय आहे मुलांना? पेअर्स. PAIRS. पेअर्स म्हणजेच काय? जोड्या. पेअर्स म्हणजेच काय? जोड्या. जोड्या लावणे म्हणतो. मॅच दी पेअर वगैरे असं म्हणतो ना, जोड्या लावा. तर पेअरचा अर्थ काय असतो मुलांना? जोड्या. आणि मग आहे इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू म्हणजे काय मुलांना? मुलाखत. INTERVIEW. इंटरव्ह्यू म्हणजेच काय? मुलाखत. मुलाखत जी आपल्या स्कूलमध्ये ऍडमिशनच्या वेळेस होते किंवा जर तुम्ही एखादं चांगलं काम केलं असेल त्याच्याविषयी प्रश्न विचारले जातात. तर मुलाखत कशी असते मुलांना? प्रश्न उत्तर स्वरूपाची असते. तर इंटरव्ह्यू म्हणजेच काय? मुलाखत. मग बघा अटेंडेड. अटेंडेड म्हणजे उपस्थित होतात. उपस्थित होता. ATTENDED. अटेंडेड म्हणजे उपस्थित होणं, म्हणजे आपण तिथे प्रेझेंट राहणे, हजर राहणे. बघा हाईड अँड सीक. गेमचं नाव आहे हाईड अँड सीक. HIDE. हाईड अँड सीक. SEEK. सीक म्हणजे लपंडाव खेळणे, लपाछपी खेळणे जे म्हणतो त्यांना हाईड अँड सीक. मग हॉपस्कॉच. हॉपस्कॉच हा पण गेम आहे. याला काय म्हणतात? टिपरी पाणी म्हणतात. हॉपस्कॉच तुम्हाला माहिती असेल. मग आहे फेवरेट. फेवरेट म्हणजे आवडता. FAVOURITE. फेवरेट म्हणजेच काय? आवडता. तर अशा प्रकारे मुलांनो इथे आलेले जे शब्द आहेत त्याचे अर्थ आपण अभ्यासलेले आहेत. हे शब्द पण तुम्ही, हे जे गेम आहेत हे तुम्ही पण तुमच्या रोजच्या म्हणजे रोज तुम्ही खेळत असाल. कुठले? हाईड अँड सीक, हॉपस्कॉच आणि म्हणजे हे गेम तुम्ही खेळता. तर अशा प्रकारे मुलांना आपण इंटरव्ह्यू कसं घ्यायचं हे आपण अभ्यासलेलं आहे. आणि इंटरव्ह्यू प्रश्न उत्तराच्या स्वरूपात असते. म्हणजे हे इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला तुमची बेसिक म्हणजे तुमच्या ज्या आवडीनिवडी आहे, तुमचं नाव आहे, याचं सगळं म्हणजे तुम्हाला स्वतःविषयी माहिती द्यायची असते. आणि इंटरव्ह्यू देताना कसं द्यायला पाहिजे आपण इंटरव्ह्यू? फुल कॉन्फिडन्सनी द्यायला पाहिजे. तर काय करा तुम्ही पण अशा म्हणजे असे जे प्रश्न आहेत इंटरव्ह्यूज ज्या याच्यात आलेली आहे ह्याची उत्तरं तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये लिहा. अशा प्रकारे आपण हे काय केलेले आहे? ऍक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. धन्यवाद.